हे पहा, ज्या वेळेला आमच्या लक्षात आलं की ऐरोली मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने भाजपचा आमदार निवडून आला, बेलापूरमध्ये पण प्रचंड मतदान झालं, ज्यावेळेला आम्हाला असं कळलं, आम्ही यादीचा अभ्यास आम्ही केला, त्या यादीवरती आम्हाला असं कळालं की हे कमीत कमी बेलापूर आणि ऐरोलीमध्ये प्रचंड मतदान हे दुबारा आहे, प्रचंड मतदान आहे। ऐरोली मतदारसंघामध्ये 40,000 नावं दुबारा आहेत, कमीत कमी अजून काढायचे। बेलापूरमध्ये एक 35,000 नावं आहे दुबारा, ज्यांची नावं ही यादी आहे, ज्यांची नावं याही मतदारसंघात आहेत, त्यांची नावं त्याही मतदारसंघात आहेत, आणि हे दोन्ही ठिकाणी मतदान करतात। हे आम्ही आज कलेक्टरच्या निदर्शन आणून दिलंय। आता निवडणूक आयोगाकडे जाणार, रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, ही वोट चोरी, हे बोगस, हे यांची जे हे दुबारा नावं आहेत आणि जे खरोखर दोन ठिकाणी मतदान यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, हे देशद्रोही आहेत आम्ही मानतो। जो मतदान 2 वेळा मतदान करतो हा देशद्रोही आहे, अशा यांना सजा झाली पाहिजे। आणि ज्यांचं हे नाव नोंदवतात, बोगस नाव नोंदवतात, त्या अधिकारी असो, तिथला कोण कर्मचारी, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करा। काही नावं, काही लोक या पट्ट्यावर राहतच नाहीत, यांच्या दुबारा ही नावं तात्काळ उघडण्यात यावी, ही मतचोरी थांबवली पाहिजे। याच जीवावर हे लोक महापालिका निवडणूक लढवणार आहेत आणि सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न करणार आहेत। हे आम्ही यांचा आज हा खुलासा सर्व केलेला आहे, आणि काँग्रेस आता गप्प बसणार नाही। नवी मुंबई क्षेत्रामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरणार, लोकांच्या निदर्शनास आणणार, हे कसे बोगस मतदान करून कसं बोगस मतदानाच्या जीवावर निवडून येतात, एवढा लीड घेतात, हे आता हे सिद्ध झालंय। या याद्या पहा, हे बघा, हे सगळे एवढी नावं आहेत प्रत्येक मतदारसंघामध्ये। तुम्ही वाटत स्वतः पाहणी करा, प्रत्येक याच्यावर पाहणी करा। हे आम्ही पूर्ण सीडी सकट आम्ही यांना कलेक्टरला दिले आणि कलेक्टर करतील, आणि नावं वगळण्याचं आम्ही यांना निवेदन पण दिले। ताबडतोब ही नावं वगळा, येत्या इलेक्शनला ही नावं वगळलीच पाहिजेत। निवडणुकीला विरोध आम्ही रस्त्यावर उतरणार, आंदोलन करणार, जसं आमचे संतोष शेट्टी साहेब, आम्ही कोर्टातही जाणार, न्यायालयाची पायरी चढणार। कारण एवढं हे समोर जर ठेवून जर शासन गप्प बसत डोळे मिटत असेल तर आम्हाला रस्त्यावर आम्हाला आंदोलन करावं लागेल रस्त्यावर उतरून। ऐकून घ्या, आम्ही सिस्टमवर आरोप करतो, हे सिस्टम आहे, कोण केलेलं काय नाही केलेलं सर्व पत्रकारांना जाणीव आहे, सर्व पत्रकारांना माहिती आहे। तुम्ही नवी मुंबईकर आहे, तुम्हाला सर्व माहिती आहे की कोण निवडून आला, कोण पडला, कोणाला जास्ती मतं पडला, कोणाला जास्ती लीड भेटला। आता तुम्हाला पुरावा सगळं देतो, त्यावेळेला ते असा प्रश्न विचारणं तुमची चुकीच आहे। तुम्हाला पुरावा सगळं देतो की 2-2 मतं आहे, बेलापूर विधानसभाला मतं आहे, त्याला ऐरोली विधानसभाला मतं आहे, मनुष्य एक आहे। ते सर्व असताना त्याच्यावर आपल्याला कारवाई करायची आहे। कलेक्टरला तर कंप्लेंट केलेलं आहे, इलेक्शन कमिशनला कंप्लेंट करणार, त्याच्यावर आम्हाला समाधान नाही भेटलं तर आम्ही कोर्टात जाणार।